कुठेतरी विरोधकांना नामोहरण करण्यासाठी ईडी, सीबीआय, अँटी करप्शन वगैरे सारख्या शस्त्रांचा वापर केला जातोय असं अलीकडचं चित्र आहे. सत्ताधारी पक्षाच्या एकाही खासदारावर, एकाही आमदारावर ईडीची कारवाई नाहीये. उलट असं आहे की विरोधी पक्षाच्या खासदार, आमदार किंवा जे त्यांना विरोधक म्हणून दिसतात स्ट्रॉंग, अशांवर ईडीची कारवाई केली जाते आणि नंतर ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली जाते असे मग छगन भुजबळ साहेब असतील का, त्या ठिकाणी आमचे प्रफुल्ल पटेल असतील का, आणखी बरेचसे मला लोक सांगता येईल की ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या आणि मग ते भाजपमध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकले आणि ते क्लीन झाले. म्हणजे एकीकडे विरोधी पक्षाला छळण्याचा हा प्रकार दिसतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.